श्रोते हो नमस्कार. आज आपण श्री सूक्त शिकणार आहोत. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. हे श्री सूक्त देवीची उपासना करण्यासाठी आपण त्याचा पाठ करत असतो. त्यामुळे हे संस्कृत असल्यामुळे बऱ्याच महिलांना ते श्री सूक्त वाचता येत नाही, शुद्ध म्हणता येत नाही. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संथा पद्धतीनं श्री सूक्त शिकणार आहोत. ओम हिरण्यवर्णां हिरण्यवर्णां हिरण्यवर्णां. एक एक अक्षर शांततेनं म्हणायचं. विलांटी, अनुस्वार, ऱ्हस्व, दीर्घ हे सर्व आपण पाहून म्हणायचं आहे. अर्धी अर्धी ओळ आपण म्हणणार आहोत. त्याची आपण प्रॅक्टिससुद्धा करणार आहोत. आता माझ्या पाठीमागे म्हणा. ओम हिरण्यवर्णां हरिणीं हिरण्यवर्णां हरिणीं. हरिणीं चरणी दीर्घ आहे आणि त्यावर अनुस्वार सुद्धा आहे. तर हरिणीं दीर्घ म्हणायचं आहे. ओम हिरण्यवर्णां हरिणीं असं 5 वेळेस आपण म्हणायचं. व्हिडिओ पॉज करायचा आणि जे शिकवलं ते 5 वेळेस किंवा 7 वेळेस किंवा 11 वेळेस म्हणायचं. साधारणतः 11 वेळेस म्हणतात, पण आपल्या तोंडामध्ये पूर्णपणे बसोस्तोवर ते आपण म्हणायचं आहे. ओम हिरण्यवर्णां हरिणीं. हे 5 वेळेस म्हणून झाल्यानंतर पुढचं म्हणायचं. सुवर्ण रजतस्रजां. सुवर्णचं सु ह्रस्व उकार आहे, पहिला उकार आहे, त्यामुळे ते लवकर म्हणायचं. सुवर्ण सुवर्ण रजतस्रजां. स्रजां जला एक काना असल्यामुळे जा हा शब्द दीर्घ म्हणायचा आहे. स्रजां सुवर्ण रजतस्रजां. याची 5 वेळेस प्रॅक्टिस करा किंवा 7 किंवा 11 वेळेस प्रॅक्टिस करा. चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं. या प्रत्येक अक्षरावर म्हणजे प्रत्येक शेवटी अक्षरावर अनुस्वार आहे. चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं आणि ते दीर्घसुद्धा आहे. त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. आता एवढ्या वाक्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं. पुढे जातवेदो म आवह. जातवेदो म आवह. पुढे ताम. आता हे ऋग्वेदी सूक्त आहे, त्यामुळे ताम आवह जातवेदो. तर ताम आवह असं म्हणायचं. ताम आवह जातवेदो. लक्ष्मी मनपगामिनी. यामध्ये पण लक्ष्मी दीर्घ म्हणायचं. मनपगामिनी. पुन्हा गा दीर्घ म्हणायचं, मी ह्रस्व म्हणायचं आणि नी परत दीर्घ म्हणायचं. लक्ष्मी मनपगामिनी. यस्यां हिरण्यं विन्देयं. यस्यां हिरण्यं विन्देयं. गामश्वं पुरुषानहं. गामश्वं पुरुषानहं. अश्वपूर्वां
रथमध्याम् अश्वपूर्वां रथमध्याम्. हे अर्ध्या अर्ध्या ओळीची प्रॅक्टिस करायची, हे लक्षात ठेवा. मी म्हणून घेतोय, पण तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे. हस्तिनाद प्रबोधिनीं हस्तिनाद प्रबोधिनीं. आता हस्तिनाद दल आपण दाबलं का? कारण की पुढे प्र हा जोडाक्षर आहे. प्र हस्तिनाद प्रबोधिनीं. संस्कृतमध्ये पुढील अक्षर जर का जोडाक्षर असेल तर आपण या ठिकाणी पहिलं अक्षर हे त्यावरती दाब पडतो. म्हणून अशा शुद्ध असं व्यवस्थित हे म्हणायचं आहे. हस्तिनाद प्रबोधिनीं हस्तिनाद प्रमोदिनीं हस्तिनाद प्रमोदिनीं. श्रियं देवी मुपव्वये श्रियं देवी मुपव्वये. आता प वर दाब का आला? कारण की पुढे व हा जोड अक्षर आहे. मुपव्वये म्हणून श्रियं देवी मुपव्वये. श्रीर्मा श्रीर्मा देवी जुषताम् श्रीर्मा देवी जुषताम् श्रीर्मा देवी जुषताम्. कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारा कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारा कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारा. मार्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं मार्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. पद्मे स्थितां पद्मवर्णां पद्मे स्थितां पद्मवर्णां पद्मे स्थितां पद्मवर्णां. तामिहोपव्वये श्रियं तामिहोपव्वये श्रियं तामिहोपव्वये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं. एवढ्याची प्रॅक्टिस करा. श्रियं लोके देवजुष्टामुदारां श्रियं लोके देवजुष्टामुदारां. 11 वेळेस म्हणा हे. श्रियं लोके देवजुष्टामुदारां. त्याची प्रॅक्टिस करत असताना, आवृत्ती करत असताना व्हिडिओ स्टॉप करत जा, पॉज करत जा, ते म्हणून घेत जा आणि त्यानंतर व्हिडिओला पुन्हा सुरुवात करत जा. तां पद्मिनीमीं तां पद्मिनीमीं शरणं तां पद्मिनीमीं शरणं प्रपद्ये तां पद्मिनीमीं शरणं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे
अलक्ष्मीर्मे. दीर्घ म्हणायचं. अलक्ष्मीर्मे नश्यतान् त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो. वनस्पतिस्तव वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. वृक्षोऽथ बिल्वः. वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसा तस्य फलानि तपसा नुदन्तु. तस्य फलानि तपसा नुदन्तु. तस्य फलानि तपसा नुदन्तु. या अन्तरायाश्च बाह्या. या अन्तरायाश्च बाह्या. या अन्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. या अन्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतु मां देवसख. उपैतु मां देवसख. उपैतु मां देवसखः. कीर्तिश्च मणिना सह. कीर्तिश्च मणिना सह. मणिना यामध्ये पहिलं बाणाचं न आहे आणि दुसरं नळाचं न आहे. मणिना. मणिना. कीर्तिश्च मणिना सह. कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्. प्रादुर्भूतोऽस्मि. प्रादुर्भूतोऽस्मि. प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्. राष्ट्रेऽस्मिन्. प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्. कीर्तिमृद्धिं. कीर्तिमृद्धिं ददातु मे. कीर्तिमृद्धिं ददातु मे. कीर्तिमृद्धिं. तिला पहिली विलंटी असल्यामुळे ऱ्हस्व आहे, ते ऱ्हस्वपणे म्हणायचं आणि की दीर्घ म्हणायचं. कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासा. 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 क्षुत्पिपासा मलां ज्येष्ठा. क्षुत्पिपासा मलां ज्येष्ठा. मलक्ष्मीं नाशयाम्यहम्. मलक्ष्मीं नाशयाम्यहम्. मलक्ष्मीं नाशयाम्यहम्. मलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिमसमृद्धिं च. अभूतिमसमृद्धिं च. अभूतिमसमृद्धिं च. सर्वान् निरनुद मे. निरनुद मे गृहात्. सर्वान् निरनुद मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान्. गन्धद्वारान्
दुराधर्षान् नित्यपुष्टाङ्करीषिणीं नित्यपुष्टाङ्करीषिणीं पुन्हा करीषिणीं करीला दुसरी विलांटी करी शला पहिली विलांटी शी णला दुसरी विलांटी आणि करीषिणीं नित्यपुष्टाङ्करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्वये श्रियं तामिहोपव्वये श्रियं मनसः काममाकुतिं मनसः काममाकुतिं वाचः सत्यमसीमहि वाचः सत्यमसीमहि वाचः सत्यमसीमहि पशूनां रूपमन्नस्य पशूनां रूपमन्नस्य पशूनां रूपमन्नस्य मयि श्रयतां यशः मयि श्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं मातरं पद्ममालिनीम् आपः सृजन्तु आपः सृजन्तु आपः सृजन्तु स्निग्धानि 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 आपः सृजन्तु स्निग्धानि तुला पहिला उकार आहे लवकर म्हणून घ्यायचं आपः सृजन्तु स्निग्धानि नीला पण पहिली विलांटी स्त्रीला पण पहिली विलांटी स्निग्धानि आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे चिक्लीतवसमे गृहे चिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं निचदेवीं मातरं निचदेवीं मातरं श्रियं श्रियं वासय मे कुले श्रियं वासय मे कुले श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिम् आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिम् आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिम् पिङ्गलां पद्ममालिनीं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह जातवेदो म आवह
आर्द्रां यः करिणीं यष्टिम् आर्द्रां यः करिणीं यष्टिम् आर्द्रां यः करिणीं यष्टिम् सुवर्णां हेममालिनीं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो श्वानविन्देयं गावो दास्यो श्वानविन्देयं पुरुषानहं पुरुषानहं गावो दास्यो श्वानविन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं जुहुया जुहु ह्रस्व आहे जुहु जुहुयादाज्यमन्वहं जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्च दशरचञ्च सूक्तं पञ्च दशरचञ्च श्रीकामः सततं जपेत् श्रीकामः सततं जपेत् श्रीकामः सततं जपेत्. इथं 17वा श्लोक खाली आला आणि 18वा श्लोक वरती आला. म्हणजे एका श्लोकाची जी आहे तर खाली वरतीचे श्लोक झालेले आहे. त्यामुळे आपण क्रमानं घेणार आहोत. जसं शिकवलं अगोदर पद्मानने पद्मवरू म्हणायचं आहे. त्यानंतर पद्मानने पद्मविपद्म पत्रे पद्मानने पद्म ऊरू पद्मानने पद्म ऊरू पद्मानने पद्म ऊरू पद्माक्षी पद्मसंभवे पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी तन्मे भजसि पद्माक्षी तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् येन सौख्यं लभाम्यहम्. पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णु विश्वप्रिये विष्णु मनोनुकूले मनोनुकूले विश्वप्रिये विष्णु मनोनुकूले
विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधिस्त्व मयि सन्निधस्त्व मयि सन्निधस्त्व त्वत् त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व मयि सन्निधस्त्व अश्वदायी गोदायी अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे जुषतां देवी सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यम् आता या ठिकाणी हस्तेश्वादिगवेरथम असे म्हणतात आणि हस्तश्वाश्वतरीरथम असंही म्हणतात. म्हणजे काही पुस्तकामध्ये श्रीसूक्त जेव्हा येईल त्यावेळेस इथं भेद होऊ शकतो, पण आपण अशा प्रकारे म्हणायचं आहे हस्तेश्वाश्वतरीरथम असं म्हटलं तरी चालतं आणि हस्तेश्वादिगवेरथम असं म्हटलं तरी चालेल. प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर् धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर् वरुणो धनमश्विना वैनतेयसोमं पिब सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यम्. आता न वरती दाब दिला गेला. न क्रोधो न च मात्सर्यम् न क्रोधो न च मात्सर्यम्. आता न वरती या ठिकाणी दाब दिला गेला कारण पुढचा क्र हे अक्षर आल्यामुळे. न क्रोधो न च मात्सर्यम् न लोभो नाशुभा मतिः न लोभो नाशुभा मतिः
भवन्ति कृतपुण्यानां भवन्ति कृतपुण्यानां भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत. आता या ठिकाणी सूक्त जापीनाम हे वेगळं आले. भक्तानां श्रीसूक्तं जपेत असे म्हणलं तरी चालतं, किंवा भक्त्या श्रीसूक्त जापीनाम असे म्हणलं तरी चालतं. सरसी जनिलये सरोजहस्ते सरसी जनलये सरोजहस्ते धवलतरान् शुकगन्धमाल्यशोभे धवलतरान् शुकगन्धमाल्यशोभे धवलतरान् शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं. आता या ठिकाणी लक्ष्मीं प्रियसखीं भूमीं अशा भूमी आलेला आहे आणि देवी सुद्धा आलेला आहे काही पुस्तकामध्ये. त्यामुळे आपल्याकडे जे पुस्तक असेल त्यानुसार प्रॅक्टिस करायची. लक्ष्मीं प्रियसखीं भूमीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. आनन्दः कर्दमः श्रीद श्चिक्लीत इति विश्रुताः ऋषयः श्रियः पुत्राश्च श्रीर्देवी देवतामताः ऋणरोगादिदारिद्र्य पापक्षुदपमृत्यवः भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा श्रीर्वरचस्वमायुश्च
मारोग्यमा मारोग्यमा विधाच्छोभमानं विधाच्छोभमानं महीयते महीयते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः शतसंवत्सरं दीर्घमायुः. अशा प्रकारे श्रीसूक्तची प्रॅक्टिस करायची आहे. हे जे अर्ध्या ओळीचे मंत्र मी शिकवले त्या मंत्राची 11 वेळेस रोज प्रॅक्टिस करा. तिची घोकमपट्टी करा. तिची प्रॅक्टिस करा म्हणजे ते तुमच्या तोंडामध्ये बसल्या जाईल, व्यवस्थित बसेल आणि तुम्ही ते नंतर मुखपाठही म्हणू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.